हाय, तर मी पूजा. आज मी निघाले होते नाशिकला. आमचं खूप दिवसापासून चाललं होतं फिरायला जायचं, पण कुठं जायचं? मग ते बोलले, "चल नाशिकला जाऊ," म्हणे. "खूप छान टेम्पल आहे, तिथे जाऊ." पण पुढे गेल्यावरती कळालं ते टेम्पल बंद असते दुपारी. म्हटलं मग कुठं जायचं? हे बोलले, लेण्यांचा जो डोंगर आहे ना, त्याच्या खाली बटरफ्लाय गार्डन आहे. मी Instagramच्या पेजला पण बघितलं होतं बटरफ्लाय गार्डनचं. आमचं पण इथं पण जायचं होतं, पण मग आज फिक्स नव्हतं. पण अचानक आलो आम्ही इथं. हा गार्डनचा मेन गेट आहे. इथून पुढे आल्यावरती हे तिकीट काउंटर आहे. इथून आपल्याला तिकीट तिकीट घ्यावं लागतं. त्यानंतर आम्ही मध्ये आलो. तो इतका छान व्ह्यू होता. खूप मोठे मोठे झाडं, इतका छान असं प्लेस होता. तिथं गार्डन होतं. तिथं काही पक्षीही होते. खूप छान असा व्ह्यू होता. मला तिथून येऊशीच वाटत नव्हतं. खूप छान असं गार गार वाटायचं. त्यानंतर आम्ही काही थोडेसे फोटो क्लिक केले, व्हिडिओज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही लगेच पुढे पण भरपूर मोठं गार्डन होतं. तर आम्ही कंटाळलो, शेवट पूर्ण नाही बघितलं आम्ही, थोडंसंच बघितलं. इकडं हा एक साईड आहे ना, लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क आहे. तिथेही खूप छान आहे लहान मुलांसाठी, हे गार्डन एकदम बेस्ट आहे. त्यानंतर आम्ही लगेचच निघालो होतो. आमच्याकडे खूप सारा वेळ बाकी होता, पण मग एका जागी किती वेळ थांबणार नाही का? तर मग आम्ही निघालो होतो. पुढे जाऊन मग बाहेरच आईस्क्रीमची गाडी होती. मग यांनी मला आईस्क्रीम खाऊ घातली. आईस्क्रीम छान होती, खूप दिवसातून खाल्ली. ही वाली मला लई आवडते. त्यानंतर मग ते बोलले, कुठं जायचं अजून? खूप वेळ बाकी होता. मग आम्ही शालीमारला आलो. तसं घ्यायचं काही नव्हतं, पण मग तरीही आलो फक्त फिरायला म्हणून. मग हे टेडी बघितले. टेडी पण खूप छान होते, पण खूप रेट होते यांचेवाले बी. त्यानंतर आमच्या आदूला हे कानाचं घेतलं आणि तसंच आम्ही पुढे निघालो पंचवटीला. हे पंचवटीचे पाखरं इतके सुंदर उडत होते, कबूतर. त्यानंतर पुढं आल्यानंतर पंचवटीत इतकी गर्दी ना, कंटिन्यू एवढी गर्दी असते नाशिक नाशिक पंचवटीला. त्यानंतर आम्ही इथं आलो. इथं आहे ना, ते बोटिंग असते ना, आम्ही बोटिंग वगैरे बघितली थोडीशी. त्यानंतर आम्ही लगेचच निघालो. हे टेम्पल ओळखू शकता का तुम्ही कोणतं आहे? हे स्वामीनारायण टेम्पल आहे. तर आम्हाला इथे यायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही सकाळीच निघालो होतो. पण आम्हाला माहीत नसतं की 12ला बंद होतं आणि 4ला ओपन होतं. तर मग आम्ही बाकीचा टाईम बाहेर स्पेंड केला. नंतर 4 वाजल्यानंतर आम्ही इथं आलो. मग मंदिर वगैरे बघितलं, दर्शन वगैरे घेतले. हे मंदिर इतकं सुंदर आहे ना, त्याचं काम पण अतिशय सुंदर आहे. खूप भारी मंदिर आहे. याच्यावाले जे खांब आहेत ना, त्याला पूर्ण काचा वगैरे बसवलेला आहे. त्यानंतर मध्ये पण आहेतच, भरपूर भारी आहे. आता तुम्ही बघशालच पुढं. त्यानंतर इथं आहे ना, फोटो वगैरे काढती नाही का, कपल वगैरे फोटो अलाउड नाही आहे. भरपूर पब्लिक असते 4 नंतर. इथे सगळे मंदिर उघडायची वाटच बघत असतात. हे मंदिर पंचवटीपासून फक्त अगदी अर्धा किलोमीटर दूर आहेत. जवळच आहे. आपण जसं की पंचवटीला गेलो तर आपण कधीही सहजासहजी जाऊ शकतो तिथं. आम्हालाही माहीत नव्हतं, पण आम्ही आल्यावरती आम्हाला माहीत झालं. त्यानंतर आम्ही लगेचच निघालो होतो घरी जायला. पण यांच्या मित्राचा कॉल आला की जेवायला या. त्यांनी आम्हाला जेवणासाठी इन्व्हाइट केलं होतं. तर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो जेवायला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.